नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण कपिल मुनी आणि माता देवहूती यांच्यामधला एक सुरेख संवाद बघितला, ज्यातून आपल्याला मोक्षाकडे जाण्याचा मार्ग कपिल मुनींनी दाखवला आणि अतिशय सुंदर संदेश आपल्यासाठी दिलेला आहे. त्याच वेळेला मी आपल्याला सांगितलेले होते की उद्याच्या भागात म्हणजे आजच्या भागामध्ये अतिशय एका सुंदर कथेकडे आपण वळणार आहोत. ध्रुव बाळाची कथा, जी प्रत्येकाच्या मनातला एक हळवा कोपरा आहे आणि प्रत्येकाने ती लहानपणापासून आत्तापर्यंत अनेक वेळेला ऐकलेली आहे. आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना आपण ती कित्येक वेळेला ती गोष्ट सांगितलेली आहे. अशी ही सुंदर कथा आज आपण ऐकणार आहोत आणि त्यातून खूप काही आपण शिकणार आहोत. पण हे सगळे सुरू करण्याच्या आधी परमेश्वराचे नामस्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच्या आशीर्वादाशिवाय आपण पुढे वळू शकत नाहीत. म्हणून आधी आपण परमेश्वराचे आशीर्वाद घेऊयात, त्यांचे नामस्मरण करूयात आणि आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे आपण वळूयात. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. आजचा हा आपला दिवस आहे. यामध्ये आपण एक खूप सुंदर कथा बघणार आहोत आणि त्यातून आपण खूप काही शिकणार आहोत. पहिला भाग आपला यात शिकण्याचा आहे की मी मागे पण एका भागामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की अध्यात्म किंवा देवाची आराधना करण्यासाठी वयाची अट नाही. तेच आपल्याला या भागामध्ये श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितले गेलेले आहे की अगदी लहान वयापासून आपण भगवंताची आराधना करू शकतो. काल कपिल मुनींनी आपल्या मातेला, देवहूती मातेला खूप अद्भुत उपदेश केलेला होता. आपण ते बघितलेलं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये संगत, आसक्ती, मन आणि भक्ती याचं किती महत्व आहे हे काल कपिल मुनींनी आपल्या मातेला आणि त्याचबरोबर आपल्याला पण सांगितलेलं आहे. कपिल मुनींनी सांगितलं काल की मन जर विषयामध्ये अडकलं तर जीव बंधनात अडकतो आणि मन जर भगवंताशी जोडलं तर हाच आपला जीव मुक्तीकडे जायचा प्रयत्न करतो. याच अनुषंगाने आज आपण एक श्रीमद भागवत महापुराणामधली एक प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत. एक लहानसा बालक, वय फक्त 5 वर्ष. विचार करा, आपली मुलं किंवा आपली नातवंड 5 वर्षाची पूर्णपणे आई, आजी, आजोबा, वडील यामधल्या यांच्या संरक्षणाच्या कवचामध्ये वाढत असतात. 5 वर्षाच्या बाळाला आपण किती सांभाळतो, त्याच्या किती काळजी घेतो. आणि इथे आहे, या कथेमध्ये आज आहे एक फक्त 5 वर्षाचा बालक. त्याचा निर्धार पर्वतापेक्षाही कठीण आणि आढळ आहे. तो दुःखातून भक्तीकडे जाणार आहे, अपमानातून परमपदाकडे जाणार आहे आणि अश्रूतून ध्रुव ताऱ्याच्या आढळ स्थानाकडे तो जाणार आहे. ही कथा आहे. आपल्याला तर लक्षात आलंच असेल, आढळ स्थान असं म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ध्रुव तारा दिसायला लागतो. हो, आजची कथा आहे भक्त ध्रुवाची, ध्रुव बाळाची. या कथेकडे वळण्याच्या आधी आपण उत्तानपादाचा, राजा उत्तानपादाच्या परिवाराच्या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि मग आपण ध्रुव बाळाच्या पुढच्या कथेकडे वळणार आहोत. स्वयंभू मनुच्या वंशात एक पराक्रमी राजा होता, राजा उत्तानपाद. ध्रुवाचे वडील, त्यांना 2 राण्या होत्या. बहुतेक सगळ्यांना ही गोष्ट
खूप छान माहिती आहे. अगदी पाठ म्हणली तरी हरकत नाही, पण सगळ्यांनाही माहिती आहे. फक्त त्यातला आध्यात्मिक संदेश जो आहे, आध्यात्मिक अर्थ जो आहे, तो आज आपण याच्यामध्ये अगदी मनापासून ऐकणार आहोत आणि मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तरी देखील मला त्या अनुषंगाने ही कथा थोडीशी आपल्याला सांगणे गरजेचे आहे. राजा उत्तानपादाला 2 राण्या होत्या. पहिली राणी सुनीती, ती अगदी शांत, साधी, धार्मिक आणि सहनशील होती. ती धर्मशीलतेची मूर्ती होती. आणि दुसरी राणी होती सुरुची, अत्यंत सुंदर, राजाची लाडकी, परंतु अहंकाराने भरलेली. तिच्या मनामध्ये प्रचंड अहंकार होता, कारण ती राजाची लाडकी राणी होती. सुनीतीचा पुत्र ध्रुव आणि सुरुचीचा पुत्र उत्तम. राजवाड्यामध्ये खूप वैभव होतं, सत्ता होती, पण त्या वैभवामध्ये भावनिक विषमता होती. म्हणजे सुरुचीला सगळं मिळालेलं होतं, सुनीतीला यापासून दूर ठेवलं गेलेलं होतं, कारण सुनीती राजाची नावडती राणी. ध्रुव अजून खूप लहान होता, त्यामुळे त्याला ही विषमता कळत नव्हती की जे आहे सध्या, जे चालू आहे, आवडणं नावडणं, काही जणांना वेगळी पद्धतीची वागणूक, काही जणांना वेगळी, त्यापासून हा दूर होता. कारण वय वर्ष 5, आपणही बघतो की आपली जी घरातली लहान मुलं असतात त्यांना हे काहीही कळत नाही. द्वेष, मत्सर, राग, लोभ यापासून दूर असतात. आपणही आपल्या लहान मुलांना कधी रागवलो, नातवंडांना कधी रागवलो, थोड्या वेळ ते रुसून बसतात आणि थोड्या वेळानंतर परत आपल्या जवळ येऊन आपल्याला मिठी मारतात. म्हणजे त्यांचं मन एकदम कोमल असतं, निर्व्याज्य असतं. त्यांना यापासून म्हणजे राग, लोभ काही, की आता रागावून बसायचं, मला आजी रागवली किंवा मला आई रागवली, मी आता बोलणार नाही, मनामध्ये अक्कस ठेवणार, असं लहान मुलांच्या नसतं. म्हणूनच त्यांना आपण म्हणत असतो की खूप कोवळं मन आहे. तसंच ध्रुव बाळाचं कोवळं मन होतं. त्याला यातलं काहीही समजत नव्हतं की राजवाड्यामध्ये काय चालू आहे. कारण तिथे राजकारण, सुरुचीच्या मनामध्ये राजकारण सुरू होतं. तिला आपल्या मुलाला राजकुमार बनवायचं होतं, म्हणजे पुढचा राजा बनवायचं होतं. तिला सिंहासनावर आपल्या मुलाला बसवायचं होतं, न की ध्रुव बाळाला. त्यामुळे तिचे आत्तापासून राजकारणी डावपेच सुरू झालेले होते. एके दिवशी राजा उत्तानपाद आपल्या पुत्र सुरुचीच्या पुत्राला मांडीवर घेऊन बसलेला होता आणि त्याचे लाड करत होता. हे पाहून ध्रुव आजूबाजूलाच खेळत होता आणि ध्रुवानी पण हे पाहिलं आणि तो अगदी आनंदाने पळत पळत आपल्या वडिलांकडे गेला आणि त्याला पण वाटले की मी पण उत्तमासारखे राजाच्या मांडीवर, माझ्या वडिलांच्या मांडीवर बसेन आणि माझे वडील माझे लाड करतील. त्यामुळे तो पळत पळत आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायला गेला. तेवढ्याच सुरुचीने त्याला थांबवले, ध्रुवाला रोखले आणि ती कटुवाणीने त्याला म्हणाली की थांब, तुला राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. तुला जर राजाच्या मांडीवर बसायचं असेल किंवा सिंहासनावर बसायचं असेल तर तू आधी भगवंताची आराधना कर. पुन्हा भगवंताची आराधना करून त्याला वरदान माग की मला सुरुचीच्या पोटी जन्माला येऊ दे आणि मगच तुला मांडीवर, राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार प्राप्त होईल. एक क्षण विचार करा. पूर्ण सगळे लोक बसलेले, राजा बसलेला, आजूबाजूला राजदरबारी बसलेले, या सगळ्यांच्या समोर त्या 5 वर्षाच्या मुलाला इतक्या कटू शब्दामध्ये त्याच्या दुसऱ्या आईनी त्याला सुनावलेलं असतं. त्या क्षणी त्या बालकाच्या, त्या 5 वर्षाच्या मुलाच्या मनावर काय परिणाम झाले असेल, त्याच्या मनाला किती खोल जखम झालेली असेल, हा आपण एक क्षण विचार केला तर आपल्या डोळ्यातून पाणी येतं. ध्रुव एक क्षण शांत बसला, तो काहीच बोलला नाही, कारण त्याच्यावर त्याच्या आईचे, सुनीतीचे संस्कार होते. आपण मागच्या अध्यायामध्ये मी आपल्याला सांगितलेलं होतं की प्रथम गुरु, मुलांची प्रथम गुरु आई असते. आई जसं शिकवेल तसं मूल वाढतं आणि लहानपणी जे संस्कार आई मुलांवर करते त्याच संस्कारामध्ये
मूल पुढेपर्यंत वाढत जातं. पण सुनीतीने आपल्या मुलावर अतिशय चांगले संस्कार केलेले होते. ध्रुव बाळांनी त्यावेळेला ना कोणाला प्रत्युत्तर, ना वडिलांना विचारलं नाही किंवा आईला प्रत्युत्तर दिलं नाही, त्याला राग आला नाही, पण मात्र त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू भरलेले होते. त्याचं हृदय विदीर्ण झालेलं होतं, त्याला खूप वाईट वाटलेलं होतं. वडील समोर होते, त्याला वाईट वाटण्याचं कारण खूप मोठं आहे. वडील समोर होते, पण वडिलांनी सुरुचीला अजिबात प्रतिकार केला नाही किंवा तू चुकीची आहेस असं वडिलांनी सांगितलं नाही किंवा म्हणाले नाहीत. याचं दुःख ध्रुव बाळाला जास्त झालं. सावत्र आईच्या म्हणण्याच्या दुःखापेक्षा या सगळ्यामध्ये वडील मौन होते. म्हणजे मौनानी मौनम सर्वार्थ साधनम, म्हणजे सगळे अर्थ मौनामध्ये भरलेले असतात. म्हणून त्याला वाईट वाटलं की वडिलांनी शांत बसून आपल्या आईला साथ दिलेली आहे. शांतपणे डोळ्यात पाणी घेऊन ध्रुव बाळ तिथे थोडा वेळ उभा राहिला आणि मान खाली घालून त्यानंतर तो आपल्या आईकडे गेला. तिथे गेल्यानंतर मात्र ध्रुव बाळाला रडायला खूप आले आणि त्यांनी रडत रडत आईच्या जवळ जाऊन आईला एकच प्रश्न विचारला की आई, मला दुसऱ्या मातेने बाबांच्या मांडीवर बसू का दिले नाही? छोटासा प्रश्न होता, पण त्याचं उत्तर देणं सुनीतीला खूप गरजेचं होतं, कारण त्या क्षणी ध्रुव बाळ अतिशय दुःखी झालेला होता. सुनीतेने आपल्या बाळाला जवळ घेतले, त्याचे अश्रू पुसले आणि भक्त हो, इथेच भागवत आपल्याला आईचं खरं रूप दाखवतो. आई कधी फक्त जन्म नाही देत, आई संस्कार देते, आई दिशा देते. मी म्हणूनच काल तुम्हाला सांगितले की आई ही पहिली गुरु असते. आणि इथेच आपल्याला सुनीतीचा अद्भुत उपदेश जो ध्रुव बाळाला तिने केलेला आहे तो आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. आणि त्या उपदेशानंतरच ध्रुव बाळामध्ये काय परिवर्तन झालं हे पण आपल्याला यापुढे बघायला मिळणार आहे. सुनीती शांतपणे बाळाला जवळ घेतलं, तिने ध्रुव बाळाला जवळ घेतलं, त्याला आधी शांत केलं आणि त्याला तिने समजवायला सुरुवात केली, शांत भाषेमध्ये समजवायला सुरुवात केली. इथे लक्ष देऊन बघा तुम्ही की सुनीतीने ध्रुव बाळाच्या मनामध्ये कुठेही द्वेष पेरला नाही, कुठेही त्याच्या मनामध्ये राग सुडाची भावना त्याच्या मनामध्ये पेरली नाही. सुनीती म्हणाली की बाळा, आपण माणसाकडूनच अपेक्षा ठेवतो. खूप छान अर्थ आहे. म्हणजे मी तुम्हाला काल पण सांगितलं आहे की श्रीमद भागवत आपल्याला प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक भागामध्ये एक काहीतरी खूप महत्वाची शिकवण शिकवून जातो. ती शिकवण म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलेलं होतं की श्रीमद भागवत ऐकताना अतिशय शांतपणे लक्ष देऊन श्रीमद भागवत ऐकणं गरजेचं आहे, कारण त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये अर्थ भरलेला आहे जो आपल्याला जीवनाची एक दिशा दाखवतो. तसेच इथे सुनीतीने ध्रुव बाळाला उपदेश करता करता आपल्याला पण उपदेश केलेला आहे की बाळा, आपण माणसाकडूनच फक्त अपेक्षा ठेवतो ना, म्हणून आपल्याला दुःख होतं. या जगामध्ये सत्ता, स्थान आणि प्रेम हे सगळं अस्थिर आहे. जर तुला असं काही स्थान हवं असेल की जे तुझ्यापासून कोणीच हिरावून घेणार नाही, तर तुला परमेश्वराला शरण जावं लागेल, जो की सगळ्या जगाचा पिता आहे. तोच तुला एक अढळ स्थान देऊ शकतो की जे तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. किती मोलाचा आईनी आपल्या मुलाला सल्ला दिलेला आहे आणि त्यातूनच तिने एक वेगळा मार्ग दाखवलेला आहे, जो की आहे फक्त भगवंताची आराधना, भगवंताकडून अपेक्षा ठेव.
भगवंत तुझ्यासाठी खूप काही करेल. भगवंताकडून अपेक्षा ठेव, माणसांकडून तू अपेक्षा ठेवू नकोस. सुनीतीने हे पण सांगितले की भगवंत कधीही भेदभाव करत नाही. तो भक्ताला, त्याला शरण आलेल्या भक्ताला तो कधीच नाकारत नाही. आपण नेहमी म्हणतो भगवंताच्या दरबारामध्ये ना श्रीमंत, ना गरीब, ना काळा, ना गोरा, ना अव्यंग, ना व्यंग असलेला, अवंग्य, कोणाचाही असा तिथे भेदभाव नाही. सगळेच्या सगळे लोक भगवंताला सारखेच असतात. सुनीतीने ध्रुवाच्या मनामध्ये कुठेही, मी आता सांगितलं तुम्हाला, द्वेष भरला नाही. तिने बदला किंवा सूड घ्यायचं त्याच्या मनामध्ये त्याला बीज रोवलं नाही. तिने त्याच्या मनामध्ये जी वेदना होती, त्याला फक्त जास्त वाईट वाटलं होतं की आपल्या वडिलांनी आपल्याला जवळ घेतलं नाही. ही जी त्याची वेदना होती, तिने फक्त त्याला भक्तीमध्ये रूपांतरित केलं. तिने त्याला भक्तीचा मार्ग दाखवला. हीच आहे महान गुरुची आणि महान मातृत्वाची ओळख. म्हणून नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशीही प्रत्येक आई आपल्या मुलाला खूप चांगलं मार्गदर्शन करते. म्हणूनच तिला अतिवंदनीय म्हणून समजलं गेलेलं आहे. सुनीतीने फक्त एवढंच त्याला सांगितलं की दुःखात सुडाची भावना येऊ द्यायची नाही आणि त्याला साधनेत बदलायचं, एवढं मात्र तिने ध्रुव बाळाला शिकवलं. आई सांगत असताना ध्रुव बाळ शांतपणे ऐकत होता. कारण त्याला लक्षात येत होतं की आईने आपल्याला जो काही मार्ग दाखवलेला आहे तसं ते खूप कोवळं वय होतं. त्याला थोडंफार कळतही होतं आणि थोडंफार त्याला कळत पण नव्हतं. पण आई सांगतीये म्हणजे योग्य आहे. मी तुम्हाला मागेही सांगितलं, आजही सांगते, आपणही बघतो अगदी घरातली सगळी माणसं एखादी गोष्ट सांगतात एखाद्या लहान मुलाला, 5च वर्षाचा आपण धरूया, त्याला आपण सगळेजण काहीतरी एखादी गोष्ट सांगतो की तू ही करू नकोस किंवा हे कर. ते शांतपणे उभं असतं, ते होकारही देत नाही, नकारही देत नाही. पण तीच गोष्ट जर त्याला आईने सांगितली तर ते पटकन करतं. इतका गाढ विश्वास प्रत्येक लहान मुलांचा आपल्या आईवर असतो. कारण त्यांना माहित असतं की आपली आई आपल्याला कधीही चुकीचं सांगणार नाही. भले जग सगळे म्हणजे आजोबा, आजी, वडील, काका, काकू, मामा, मामी सगळे चुकीचं सांगतील किंवा बरोबरही सांगतील, पण त्यांच्यावर त्याचा विश्वास पटकन बसत नाही जेवढा आईच्या सांगण्यावर बसतो. म्हणून आईने नेहमी मुलाला योग्य पद्धतीने, म्हणजे लहान असतानाही, तरुण असतानाही, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईने आपल्या मुलाला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. शांतपणे ध्रुव बाळाने आईचे ऐकून घेतले. रात्र झाली. ध्रुव बाळाला आई कुशीत घेऊन, सुनीतेने ध्रुव बाळाला कुशीत घेतले आणि त्याला झोपवायचा प्रयत्न केला. पण ध्रुवाच्या डोळ्यावर झोप नव्हती. त्याच्या मनामध्ये आईचे शब्द कोरले गेलेले होते. फक्त त्याला कळत नव्हतं की आपण काय करायचं. त्याच्या बालबुद्धीप्रमाणे तो त्याचा विचार सुरू होता. सुनीती थोड्या वेळानंतर झोपली. त्याने बघितले की आपली आई झोपलेली आहे. तो हळूच आईच्या कुशीतून बाजूला सरकला. आईच्या पायाला हात लावून त्याने नमस्कार केला. कारण त्याला माहित होतं की आई आपल्याला, त्याच्या डोक्यात त्या क्षणी एकच विचार आला होता की मी कुठेतरी जाणार आणि परमेश्वर शोधणार. म्हणजे त्याला हे पण माहित नव्हतं की परमेश्वर शोधायचा कसा. कारण मी तुम्हाला तेच सांगितलं, ती बालबुद्धी होती. त्याला मार्गदर्शन आईने फक्त त्याला शब्दाने समजावलं आणि आईला असं वाटत होतं, सुनीतीला असं वाटत होतं की मी त्याला समजावले, तो शांत झालाय. पण त्याच्या मनामध्ये जे शब्द कोरले गेले होते की परमेश्वराला अढळ स्थान माग, म्हणजे आपल्याला परमेश्वर जाऊन शोधावा लागणार. आता परमेश्वराला शोधायचं कुठे, त्याला ते काहीच कळत नव्हतं. मग कुठेतरी दूर परमेश्वर असणार एवढं त्याला माहिती होतं. तिथे जाण्यासाठी आई आपल्याला एकटं जायला परवानगी देणार नाही हेही त्याला माहित होतं. म्हणून त्यांनी आईच्या झोपेची वाट बघितली आणि आई झोपल्यानंतर आईच्या पायाला नमस्कार करून तो हळूच महालाच्या बाहेर पडला. आणि महालाच्या बाहेर पडत असताना त्यांनी मनामध्ये विचार केला,
आता मी परमेश्वराला शोधणार, ज्याचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे अशा परमेश्वराला मी आता शोधणार आणि माझ्यासाठी मी अढळ स्थान मागणार. किती साधच त्याचा विचार होता, पण याच्या मागे काय करावं लागणार आहे हे त्याला माहित नव्हतं. आणि त्या रात्री फक्त 5 वर्षाचा बालक राजवाड्यातलं सगळं वैभव, सुखसोयी, आईच्या कुशीतलं प्रेम सगळं सगळं मागे ठेवून एकटाच महालाबाहेर, राजवाड्याबाहेर पडला. दिशा त्याला माहित नव्हती, मार्ग त्याला माहित नव्हता, त्याला सांगणारं कुणी नव्हतं. कुठे जायचं, परमेश्वर म्हणजे नेमकं काय हे देखील त्याला माहित नव्हतं. तरीही तो बालक घनदाट जंगलाकडे, घनदाट वनाकडे निघाला. अंधार, भय, हिंस्त्र पशु, पण हे सगळे रस्त्यामध्ये. आता तू जंगलात ज्या वेळेला जायला निघाला, आपण बघतो आपली मुलं तर घराच्या बाहेर काय घरामध्ये पण एकटं राहायला घाबरतात, पण हा निर्धार त्याचा इतका अढळ होता किंवा कठीण निर्धार झालेला होता की त्याला या सगळ्यापासून तो दूर चालला होता. त्याला भीती वाटत नव्हती, हिंस्त्र पशूंची वाटत नव्हती, अंधाराची नाही, कशाचीच त्याला भीती वाटत नव्हती. फक्त त्याला जो झालेला अपमान होता सगळ्यांच्या समोर, त्या अपमानाने त्याच्या आत्म्यामध्ये एक ज्वाला पेटलेली होती आणि त्या आईच्या उपदेशाने त्या ज्वालेला एक भगवंताच्या दर्शनाची दिशा मिळालेली होती, भगवंताच्या आराधनेची दिशा मिळालेली होती. चालत 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 वनामध्ये ध्रुव बाळ पोचला. मार्गामध्ये आपल्याला माहितीये सगळीकडे भ्रमण करत असतात देवर्षी नारद. असेच देवर्षी नारद भ्रमण करत होते आणि त्यांना बघितलं त्यांनी एक लहानसा मुलगा, रात्र आहे, घनदाट वन आहे आणि या घनदाट वनामध्ये एकटा हा मुलगा जातोय. म्हणून त्यांनी खाली उतरून, वनामध्ये उतरून ध्रुव बाळाच्या समोर थांबून विचारले की बाळा, तू कोण आहेस? आता तसं तर देवर्षी नारदांना माहिती होतं कोण आहे, कारण ते त्रिकाल ज्ञानी होते, त्यांना सगळं माहिती असायचं. पण त्यांना विचारलं त्यांनी आणि त्यांना त्याची परीक्षा घ्यायची होती. त्यांना ते पण माहिती होतं की हा निघालाय कशासाठी, हा परमेश्वराच्या दर्शनासाठी निघाला हे पण माहिती होतं. पण नारद मुनी त्यांना त्याची परीक्षा घेतल्याशिवाय पुढे जाणारच नव्हते. त्यांनी विचारलं की बाळा, तू कोण आहेस? तू एवढ्या लहान वयात या वनात कुठे निघाला आहेस? ध्रुव म्हणाला, मी ध्रुव आहे, मी भगवंतांना भेटायला निघालो आहे. नारद मुनी हसले. त्यांनी विचार केला, एवढासा लहान मुलगा, 5 वर्षाचा मुलगा, याचा हा निर्धार क्षणिक आहे की खरंच आहे, याची आपण छोटीशी परीक्षा घेऊया. नारद मुनी त्याला म्हणाले, बाळा, तू भगवंताला भेटायला निघाला आहेस, भगवंताशी तुला बोलायचं आहे किंवा तुला भगवंताची तपश्चर्या करायची, पण तुला भगवंत म्हणजे कोण माहितीये का? ध्रुव म्हणाला, नाही, मला नाही माहिती, पण मला आईने सांगितलेलं आहे की तू तपश्चर्या कर, भगवंताला भेट, भगवंत तुला अढळ स्थान देते. आणि मला आईने सांगितलं म्हणजे भगवंत कुठेतरी असणार. म्हणजे त्याची कल्पना खूप साधी सोपी कल्पना होती, त्याच्या वयाच्या बालबुद्धीप्रमाणे त्याची ती कल्पना होती. नारद मुनी परत हसले. नारद मुनी म्हणाले की अरे, तुला माहितीये का हे केवढं घनदाट जंगल आहे, इथे हिंस्त्र पशु आहेत, साप आहेत, वाघ, सिंह आहेत, जे तुला मारून टाकतील. तू लहान आहेस, तू असं कर, तू परत राजवाड्यात जा, मोठा झाल्यानंतर तू ये आणि मग कर. ध्रुव म्हणाला, नाही, माझं मन विदीर्ण झालेलं आहे आणि या माझ्या मनाला जी वेदना झालेली आहे त्या वेदनेवर औषध म्हणजे फक्त भगवंत आहेत. परत नारद मुनींनी विचार केला की अजून याची परीक्षा थोडीशी बघूया. ते म्हणाले की बाळा, पण तुला माहितीये का, इथे तुला जेवायला मिळणार नाही, इथे पाणी पण नाही मिळणार, तुला तपश्चर्या करावी लागेल, कदाचित ती 2 महिने असेल, 5 महिने असेल, मग तुला ती कठीण तपश्चर्या करावी लागेल आणि त्यानंतर तुला भगवंत दर्शन देतील. ध्रुव बाळांनी परत सांगितले, काहीही हरकत नाही, मला जेवायला नाही मिळालं तरी चालेल, मला पाणी नाही मिळालं तरी चालेल, तुम्ही सांगाल, तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी परत उलट प्रश्न नारद मुनींना केला की
मुनी आपल्याला माहित आहे का की भगवंत कुठे आहे आणि भगवंताचे दर्शन कसे होईल हे आपल्याला माहित आहे का? हे सगळे बघून त्याची थोडीशी घेतलेली परीक्षा, नारद मुनींनी घेतलेली परीक्षा आणि त्यात त्याचं उत्तीर्ण होणं हे बघून नारद मुनी म्हणाले, ते प्रसन्न झाले. त्यांना लक्षात आलं की याचा निर्धार हा बळकट आहे, कठीण म्हणजे पक्का निर्धार आहे. हा असा घाबरणारा मुलगा नाही, याच्या मनामध्ये खरंच खूप वेदना झालेली आहे, याला खूप दुःख झालेलं आहे. ते म्हणाले, तू खरंच खरा भक्त आहेस आणि तुला भगवंताचे दर्शन करायचे असेल, भगवंताला भेटायचं असेल, तर मी तुला एक दिव्य मंत्र देतो आणि आराधना तपश्चर्या कशी करायची हे मी तुला सांगतो. त्या पद्धतीने बाळा तुला करावं लागेल. ध्रुव बाळाने त्यांना नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला आणि त्यांनी सांगितले, महाराज आपण जे सांगाल ते करायला मी पूर्णपणे तयार आहे. नारद मुनींनी ध्रुव बाळाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा दिव्य मंत्र त्याला दिला आणि त्याला सांगितलं की तू मधुवनात जाऊन, तो ज्या वनामध्ये चाललेला होता त्याचा पुढचा भाग होता मधुवन, तिथे जाऊन तू तपश्चर्या कर. तपश्चर्या केल्यानंतर तुला प्रत्यक्ष भगवंत भेटतील आणि भगवंताला तुला जे मागायचं आहे किंवा जे बोलायचं आहे ते तू भगवंताशी बोलू शकतोस किंवा मागू शकतोस. पण तो कालावधी किती असेल हे मी सांगू शकत नाही. हे पण नारद मुनींनी त्याला सांगितले. आता ही अजून याचा भाग पुढच्या आपण बघणार आहोत. त्यांनी तपश्चर्या कशी केली, किती कालावधी लागला, नेमकी तपश्चर्या कुठे केली ध्रुव बाळाने, हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. पण या भागामध्ये आपल्याला ध्रुवाची कथा एक गोष्ट मात्र नक्की शिकवते की दुःख आलं, अपमान झाला तर दोन मार्ग असतात. एक पूर्णपणे तुटून जाण्याचा आणि दुसरा घडून येण्याचा, त्यातून काहीतरी निर्माण होण्याचा. ध्रुवानी काय केलं, दुसरा मार्ग निवडला. पहिला तो तुटून नाही गेला, तो सुडाकडे पण नाही गेला, तो भगवंताकडे गेला. तो छोटासा ध्रुव कशी कठोर तपश्चर्या करेल, त्याला विष्णू कसे प्रसन्न होतील, तो ध्रुवधारा कसा बनणार आहे, ही अद्भुत कथा आपण उद्या बघणार आहोत, उद्या ऐकणार आहोत. पण त्याच्या आधी यातून एक संदेश मी पण देतीये, प्रत्यक्ष श्रीमद भागवत महापुराणाने आपल्याला दिलेला आहे आणि एक मी माझ्या मनाने तुम्हाला सांगते. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या स्वतःच्या पण आयुष्यामध्ये, आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असे अनेक क्षण येतात की जिथे आपल्याला दुःख होतं, अपमान सहन करावा लागतो, मानहानी सहन करावी लागते. यातून कधीही तुटून जाऊ नका. आजकाल आपण बघतो डिप्रेशन आलं, मानसिक ताण सहन झाला नाही, यातून दोन गोष्टी घडतायत. भगवंताकडे जाणं खूप कमी झालेलं आहे. दोन गोष्टी मात्र वारंवार होतात. एक आहे सुडाग्नी मनामध्ये भरतो, त्याच्यातून मग मारणं, खून करणं किंवा ऍसिड वगैरे आपण हे बघतो, मुलींच्या तोंडावर ऍसिड फेकलं जातं किंवा त्यांना मारलं जातं. हा एक म्हणजे हा सुडाग्नी, मनामध्ये हा सुडाग्नी भरलेला असतो, यातून हे विध्वंसक रूप समोर येतं. नाही तर दुसऱ्यांना काही त्रास होऊ नये, स्वतःलाच आत्मघात करून घेण्याची, जास्त आत्मघाताकडे वळणारे लोक अशात आपण खूप बघतो. आपण बातम्यांमध्ये बघतो, पेपरमध्ये वाचतो, आपल्या आजूबाजूला पण आपण अशा बऱ्याच घटना बघतो की डिप्रेशन आलं, मानसिक ताण असह्य झाला आणि त्यातून आत्मघात करून घेतलेले उदाहरणं आपल्या आजूबाजूला खूप असतात. माझं एकच म्हणणं आहे की हे दोन्हीही मार्ग चुकीचे, आत्मघात पण चुकीचा आहे आणि सुडाग्नी पण आपल्या मनामध्ये तेवत ठेवणं हा पण चुकीचा मार्ग आहे. मी मागे पण एका भागामध्ये आपल्याला सांगितलं होतं की त्याला तुम्ही मित्र माना, तो तुमच्या, जसं अर्जुनाने त्याला सखा मानलं
आणि सगळं त्याच्यावर सोडलं, तसंच तुम्ही त्याला सखा माना आणि तुमच्या मनाची जी घालमेल आहे, की तुमच्या मनामध्ये जे काही वादळ उठलेलं आहे ते त्याला सांगा. नक्की तो तुम्हाला त्यातून बाहेर काढेल, तुम्हाला त्या संकटातून बाहेर तारून नेईल. जसं त्याने ध्रुव बाळाला केलं तसंच तुम्हाला होतं. फक्त तुमचा विश्वास पाहिजे आणि तुम्ही विश्वासाने त्याला शरण गेलं पाहिजे. हे एवढं जर केलं तर ह्या दोन गोष्टी, आत्मघात आणि सुराग्नी, ह्या तुमच्या मनामध्ये येणार नाहीत. तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वराला मित्र सगळ्या गोष्टींनी तुम्ही हे करा. तू सखा आहेस, तू गुरु आहेस, तू मार्गदर्शक आहेस असं सांगून त्याला तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी, मनातला ताण सांगून आपलं मन शांत करू शकता. कधी कधी एक लक्षात ठेवा, की खूप दुःख जरी झालं तरी खचून नाही जायचं. असं समजायचं की या दुःखामुळे कदाचित मला भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळणार आहे, असा आपण विचार करून जर स्थिर ठेवलं आपल्या मनाला आणि बुद्धीला, तर आपल्या मनामध्ये आत्मघातकी विचार येत नाहीत. सुडाग्नी पण आपल्या मनामध्ये हलकासा जरी तो तेवत असला तरी तो शांत होतो आणि आपण साधं सरळ आयुष्य जगू शकतो. उद्याच्या भागामध्ये मी आत्ता सांगितल्यासारखं ध्रुवाची तपश्चर्या, प्रत्यक्ष विष्णूंचं रूप जे आहे, दिव्य रूप त्याला दिसणार आहे, ते आपण पण अनुभवणार आहोत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत मला अनुमती द्या. देवाच्या आराधनेने आजचा भाग आपण इथेच थांबवूयात. उद्या भेटूयात सुरेख वर्णनासहित. तोपर्यंत परमेश्वराची आराधना करूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.